हॅलो एव्हरीवन. तर आज आम्हाला जायचं होतं एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला. तर आपल्या अगदी लहान सवंगड्यांसोबत जेवढी आपण मजा करतो त्यातल्याच एका माझ्या अगदी लहान भावाच्या बायकोचं, माझ्या लहान भावाच्या वाईफचं डोहाळे जेवण होतं. त्याने आवर्जून मला फोन करून बोलावलं होतं. तर आम्हाला तिकडे जायचं होतं. मग आम्ही असं जरा बेसिकच आवरून निघालो तिकडे कार्यक्रमाला जायला. कार्यक्रम ऑलमोस्ट सुरू झाला होता. माझी लेक आणि मी छान छान असं रेडी होऊन आलेलो होतो त्या कार्यक्रमाला. मम्मी देखील होती. तर आम्ही तिथे गेल्यानंतर ऑलमोस्ट ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. तर माझी बालपणीची अगदी जीवाभावाची मैत्रीण अर्थात ती आत्याबाईच, सगळ्यात मोठी आत्याबाई घरातली. त्यामुळे ती छानपैकी सगळ्या गोष्टी अशा अगदी तिच्या खांद्यावर पेलून सगळ्या गोष्टींना अगदी पदर खोचून कामाला लागलेली होती. तिची इतकी धांदल धावपळ होती. मग नंतर आमच्या हुशार मास्तरीनबाईंनी छान अशी अनाऊन्समेंट केली की इथे छान असं एक पोस्टर ठेवलेलं आहे तुमचं, त्यामध्ये वोट कास्ट करा की तुम्हाला काय वाटतं, मुलगा होणार की मुलगी. मग सगळा कार्यक्रम उरकून आम्ही छान छान फोटोज काढायला गेलो. सगळ्यांना भेटलो तिथे. सगळ्यांशी मी गप्पा गोष्टी केल्या. तर मलाही खूप छान वाटलं जाऊन. मग नंतर आमच्या फोटोशूटसाठी आमच्या बाईसाहेबांना आम्ही ताई होणार हा टॅग घेऊन जरा शायनिंग मारायची होती. तो टॅग तिने हातात घेतला आणि मस्त आम्ही फोटोज काढायला गेलो. अतिशय गोड दिसत होती माझी मैत्रीण, माझ्या भावाची वाईफ. तर खूप छान वाटलं ते सगळं बघून. अगदी आनंदाने, अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम पार पडला. मग नंतर जेवण खावण करून आम्ही देखील वोटिंग केलं. आम्हाला काय वाटतंय, मुलगा होणार की मुलगी, म्हणून अधिष्ठाने मी जाऊन देखील वोट करून आलो. आणि अतिशय छानपैकी या कार्यक्रमाचा आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला. खूप भारी वाटलं मला. तर बघूया काय होतंय माझ्या भावाला, मुलगा की मुलगी. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.